जरांगेची क्रेज कमी झाली, जरांगेची लोकप्रियता कमी झाली की जरांगे नवीन काहीतरी इव्हेंट आणून त्याच्या मागे प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा जरांगेचा केविलवाना प्रयत्न आहे। परंतु जरांगेवर खरं तर आता सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे शस्त्रबंदीचे आदेश आहेत, त्यामुळे जरांगेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। जरांगेवर कुठतरी जमावबंदी केल्या प्रकरणात जरांगेंना अटक झाली पाहिजे। परंतु राज्य सरकार जरांगेला पाठीशी घालत जर असेल तर जरांगेवर गुन्हे दाखल होणार नाहीत। आणि राज्य सरकारला जर लोकशाही मार्गाने आणि संविधानिक मार्गाने जर देश राज्य जिल्हा चालवायचा असेल तर जरांगेवर गुन्हा दाखल होऊन जरांगेला अटक होईल असं आम्हाला वाटतं। सामूहिक आंदोलन सुरू आहे, त्यांचं जिल्ह्यामध्ये जमावबंदी सुरू आहे। सामूहिक आंदोलन तेच म्हणतो ना मी की सामूहिक आंदोलन आहे, त्यामध्ये अनेक लोक एकत्र येणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश आहेत। खरं तर जरांगेच्या त्या आंदोलनाच्या ठिकाणी अनेक शस्त्रधारी सुद्धा लोक येत असतात। यापूर्वी पोलिसावर ज्यावेळेस लाठीचार्जच्या टायमिंगला पोलिसावर त्या लोकांनी हल्ले केले त्यामध्ये अनेक जणांकडे रिव्हॉल्वर सुद्धा होते। म्हणजे जरांगेचे समर्थक, जरांगेचे हस्तक, जरांगेची झुंडशाही करणारे कार्यकर्ते हे पूर्ण गुंड आहेत। त्यांच्याकडे शस्त्र म्हणजे अनेकांकडे जर तपासलं तर त्यांच्याकडे वेगवेगळे प्रकारचे शस्त्र तिथं आढळून येऊ शकतात। त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती की त्या जरांगेच्या आंदोलनाला बंदी घालावी, जरांगेच्या उपोषणाला तात्काळ जरांगेला समज द्यावी आणि उपोषणापासून थांबावा। अन्यथा आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला दाद मागावी लागेल की जर जिल्ह्यामध्ये जमावबंदी असताना जरांगेला उपोषण करण्याला परवानगी मिळत असेल, जमाव गोळा करण्याला परवानगी मिळत असेल तर जरांगेच्या इशाऱ्यावर राज्य चालते का यासाठी आम्हाला दाद मागावी लागेल। जमावबंदी आहे म्हणून तुम्ही तुमचं उपोषण थांबवलंय का? नक्कीच जमावबंदी आहे आणि आम्ही असं ठरवलंय की या राज्य सरकार ओबीसींच्या कुठतरी पाठिंब्यानं स्ट्रॉंग असं सरकार तयार झालेलं आहे। त्यामुळे आम्हाला वाटतंय की ओबीसीच्या पाठीत हे सरकार आणि हे मुख्यमंत्री ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणार नाहीत, ओबीसींची दिशाभूल करणार नाहीत। त्यामुळे उपोषण करून कुठतरी समाजाला वेड्यात काढायचं आम्हाला योग्य वाटत नाही, उपोषण करून प्रशासनाला वेठीस धरायचं आम्हाला योग्य वाटत नाही। आमच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी कुठतरी समाजाला वेड्यात काढणे, समाजाचा वेळ वाया घालवणे हे आम्हाला योग्य वाटत नाही। परंतु जरांगेला कुठलंही काम नाही, जरांगे निवळ म्हणजे गावंढळ आणि मूर्ख बालिश माणूस आहे, त्याला काही काम नसल्यामुळे ते कुठेतरी असे रिकामे काम करायचे, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं। कुठेतरी आता मराठा समाज, ओबीसी समाज एकमेकांमधील वाद आता विसरायला सुरुवात झाला होता, त्यामध्ये पुन्हा जरांगे जर उतरत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात पुन्हा जशास तसं उत्तर द्यायची वेळ येणार आहे आणि ते दोन्ही समाजासाठी घातक आहे। परंतु जरांगेला आता कोणी आवरलं पाहिजे? खरं तर मराठा समाजानेच जरांगेच्या कमरात लाद घालून त्या आंतरवाली सराटीतून बाहेर काढलं पाहिजे आणि जरांगेला त्याच्या त्या गेवराई तालुक्यात त्याचं जे कोणतं गाव आहे भगवानगडाच्या रस्त्यावर त्या गावात नेऊन घातलं पाहिजे, कारण की जरांगेचे आता अति लाड झालेत, ते लाड आता मराठा समाजाने जरांगेचे बंद केले पाहिजे। 17 महिन्यापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे, आता 7व्यांदा ते परत आमरण उपोषणाला बसतायत, काय फलित? एकतर जरांगेच्या आंदोलनाचं कुठलंही फलित नाही, दुसरी गोष्ट उपोषण जरांगेची पूर्ण नौटंकी। खरं तर त्या जरांगेच्या उपोषणाच्या आसपास प्रशासनानं पूर्ण सीसीटीव्ही लावावेत, कारण जरांगे गोधडीतून काजू बदाम खाऊन उपोषण करणारा नौटंकी, बहादर आणि चाटळ माणूस आहे। त्यामुळे जरांगेच्या उपोषणाच्या आसपास प्रशासनाला आमची विनंती आहे, आमच्या जशा उपोषणाला तुम्ही सीसीटीव्ही लावले होते तसे जरांगेच्या उपोषणाला सुद्धा जरांगेच्या स्टेजच्या आसपास जरांगे कुठं जातोय, काय करतोय, जरांगेच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही तिथे हे केले पाहिजे। आणि जरांगे गोधडीतून जर त्याच्यातून बदाम खात असेल, काजू खात असेल तर त्या सीसीटीव्हीतून नक्कीच निष्पन्न होईल आणि जरांगेची सीसीटीव्ही लावल्याच्या नंतर जरांगे उपोषण करण्याचं धाडसच करणार नाही असं आम्हाला वाटतं।